हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनिता आपल्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा, उद्याचा आणि पुढील सगळे दिवस सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आपला आजचा विषय काय आहे? तर येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बरेचसे आपले स्वामी सेवेकरी काय करतात, तर स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करतात. तर हे पारायण कसे करायचे, या पारायणाची मांडणी कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचा, तर याबद्दलची माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये मी ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बरेचसे काही नवीन सेवेकरी असतात, तर त्यांना हा प्रश्न पडतो की पारायण नेमकं कसं करायचं, मांडणी कशी करायची. तर त्याबद्दलचा हा अगदी साध्या सोप्या शब्दामधील व्हिडिओ आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे, तर आपल्याला जिथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे स्वामींचा फोटो असेल तर तो फोटो या ठिकाणी ठेवायचा आहे आणि एक दिवा लावून घ्यायचा आहे. पूजेला सर्वप्रथम सुरुवात करण्याच्या अगोदर आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. म्हणजेच तर काय, अग्नीला साक्षी मानून आपण पूजेला सुरुवात करायची आहे. दिवा लावून घेतल्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला एक फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. दिवा लावून झाल्यानंतर इथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. तर मी इथे गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे. तर आपण कोणतीही पूजा करताना बघा काय करतो, तर गणपती बाप्पांना प्रथम स्थान देतो, गणेशाची वंदना करतो. तर मी इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घेते आहे. त्यांना हळदी कुंकू आणि छोटीशी माळ घातलेली आहे, फेटा घालते आहे. तर तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची पूजा करू शकता. त्यानंतर आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर हा नारळ पण आपण इथे पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्याला पण आपण हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर एक नारळ पण घेतलेला आहे, त्याला अक्षता आणि फुले वाहून घेतलेली आहेत. तर आता मी इथे एक ताम्हण घेतलेलं आहे. या ताम्हणामध्ये मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती इथे ठेवते आहे. तर मी आता या मूर्तीला अभिषेक करून घेणार आहे. बघा, कोणत्याही आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो किंवा कोणतेही पारायण करतो, तर तेव्हा काय करायचं असतं, तर आपण असं स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर मी इथे स्वामींना अभिषेक घालून घेते आहे. सगळ्यात अगोदर मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. या पाण्याने मी स्वामींना अभिषेक करून घेते आहे. तर आपण किमान 5 वेळा तरी हे चमच्याने पाणी स्वामींच्या अंगावर टाकायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करायचा आहे किंवा जप करायचा आहे. आता पाण्याने अभिषेक केल्यानंतर मी इथे दुधाने स्वामींना अभिषेक घालते आहे. आता पुन्हा मी पाण्याने स्वामींना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालते आहे. अभिषेक केल्यानंतर सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करायचा असतो. त्यानंतर दुधाने किंवा आपल्याला पंचामृताने करायचा असेल तर पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी नंतर आपण पुन्हा पाण्याने स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ एका कोरड्या नॅपकिनने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे. अभिषेक करताना आपण श्रीसूक्त किंवा पुरुष सूक्ताचे देखील पठण करू शकतो. आता मी इथे स्वामींची मूर्ती ठेवून घेते आहे. तर त्यासाठी मी एक छोटासा चौरंग घेतलेला आहे आणि त्यावर लाल वस्त्र ठेवून स्वामींची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे हा चंदन आणि केसर मिश्रित टिळा आहे, गंध आहे. तर तो मी देखील स्वामी समर्थ महाराजांना लावून घेते आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साजरे संगीत स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे. स्वामींना छानपैकी मस्त असं साजरं संगीत तयार करायचं आहे. तर स्वामींना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे. तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अत्तर लावू शकता. तर मी इथे स्वामींना थोडंसं अत्तर लावून घेते आहे.
त्यानंतर मी आता स्वामींना वस्त्र घालून घेणार आहे. तर माझ्याकडे ही वस्त्र आहेत, तर मी ही वस्त्र स्वामींना घालून घेते आहे. त्यानंतर स्वामींना मी असा फेटा घातलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही असा फेटा आणि वस्त्र स्वामींना घालून घ्यायचे आहेत व स्वामींना फुले व्हायची आहेत. तर बाकी पूजेमध्ये देखील आपण जे फोटो गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्यांनाही फुलं आपण वाहून घ्यायची आहेत. तर बघा किती छान स्वामींचं रूप खुलवून दिसतंय. आता नंतर मी इथे धूप लावून घेतलेला आहे आणि जी जपमाळ आहे ती देखील आपण स्वामींच्या जवळ ठेवायची आहे. त्यानंतर घंटा देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. तर घंटा ठेवून घेतल्यानंतर बघा मी इथे थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि त्या बदामांवर मी तुळशीपत्र ठेवते आहे. आपण स्वामींना कोणताही नैवेद्य दाखवतो त्यावेळेस त्यामध्ये तुळशीपत्र हे ठेवलेच पाहिजे. आणि थोडंसं मी एका छोट्याशा पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, ते पण नैवेद्य म्हणून मी इथे स्वामींना ठेवते आहे. तर मी इथे ड्रायफ्रूटमध्ये बदाम घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता. त्यानंतर बघा आता आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे किंवा ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर ही पोथी देखील आपण या पूजेमध्ये ठेवून घ्यायची आहे. हा ग्रंथ आपण पूजेमध्ये ठेवल्यानंतर त्यालाही आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही पूजेची मांडणी केलेली आहे. मी अगोदर बघा इथे थोडेसे वाटीमध्ये बदाम ठेवले होते. तर तुमच्याकडे जे असेल ते किंवा इतर काही फळे असतील तर ती फळेसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये नैवेद्यासाठी ठेवू शकता. माझ्याकडे इथे केळी होती म्हणून मी केळी इथे ठेवते आहे, पण तिथे चौरंगावर जागा पुरत नाही म्हणून मी ती साईडला ठेवते आहे. बघा मैत्रिणींनो, आपण कोणतेही पारायण किंवा स्वामींची पूजा करताना काय करायला पाहिजे तर संकल्प करायलाच पाहिजे. संकल्पाशिवाय पूजा ही कधीही पूर्ण होत नाही. तर आता हे आपण स्वामींचं पारायण करतोय तर संकल्प हा करायलाच हवा. आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती आपण या संकल्पामध्ये बोलून दाखवायची आहे. तर बघा असं उजव्या हातावर मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. अगोदर ते डोळ्यांना लावून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक पळीभर पाणी हातावर घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि एक फूल ठेवून घ्यायचं आहे. आणि मनातल्या मनामध्ये आपण स्वामींना आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, आपण कोणत्या कारणासाठी हे पारायण करतो आहोत आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की माझं हे पारायण पूर्ण होऊ द्या आणि माझी जी इच्छा आहे ती देखील तुम्ही पूर्ण करा. अशी पूजेची सर्व मांडणी करून घेतल्यानंतर आपण छोटीशी रांगोळी काढायची आहे. ज्यांना जमत असेल किंवा ज्यांना आवड आहे ते तर हे करतातच, पण जर काहींना वेळ नसतो त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने शॉर्टमध्ये देखील पूजा मांडू शकतात. तर बघा इथे मी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे, तरी पण किती सुंदर दिसतंय. तर अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. तर बघा काही जण काय करतात, एक वेळा 7 वेळा किंवा 11 वेळा 21 वेळा या पोथीचे पारायण करतात. तर जे 7 दिवस या पोथीचे पारायण करतात तर त्यांनी 3 दिवस 1 दिवस 3 अध्याय वाचायचे असतात. तर अशा पद्धतीने 7 दिवसामध्ये त्यांचं पारायण पूर्ण होतं. तर ज्यांना 21 दिवसांची सेवा करायची आहे तर ते एका दिवसामध्ये पूर्ण या पोथीचे 1 वेळा वाचन करतात. अशा पद्धतीने त्यांचे 21 दिवसांची पूजेचं हे पारायण पूर्ण होतं. तर बघा अशा पद्धतीने ही पूजेची साधी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवली आहे. आणि आपण पूजेमध्ये जो नारळ ठेवलेला आहे तो उद्यापन झाल्यानंतर आपण सर्वांनी घरामध्ये फोडून त्याचा प्रसाद म्हणून तो खायचा आहे. तर बघा अशी साधी सोपी पूजेची मांडणी आणि सर्व माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पूजेची मांडणीची पद्धत कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.